महाराष्ट्र विधान परिषद के सदस्य संदीप जोशी ने सक्रिय राजनीति से संन्यास लेने की घोषणा की है। 13 मई के बाद वे किसी पद की मांग नहीं करेंगे और सामाजिक व क्रीडा क्षेत्र में सामान्य कार्यकर्ता के रूप में सेवा जारी रखेंगे। महाराष्ट्र विधान परिषद के सदस्य संदीप जोशी द्वारा सक्रिय राजनीति से संन्यास लेने की घोषणा की गई है। घोषणा के बाद उनके समर्थकों और कार्यकर्ताओं में तीव्र प्रतिक्रिया देखने को मिली। आंदोलन करते हुए उन्होंने अपना निर्णय वापस लेने की मांग की है। कार्यकर्ताओं ने ठिया आंदोलन किया है। कार्यकर्ताओं का कहना है कि संदीप जोशी जैसे अनुभवी, निष्ठावान और जमीनी नेता का राजनीति से हटना संगठन के लिए बड़ी क्षति है। अपने पत्र में संदीप जोशी ने स्पष्ट किया था कि 13 मई के बाद वे किसी भी पद की मांग नहीं करेंगे और युवाओं को आगे बढ़ाने का अवसर देना चाहते हैं। लेकिन कार्यकर्ताओं ने कहा कि उनका मार्गदर्शन और नेतृत्व आज भी उतना ही आवश्यक है। जोशी ने भाजपा नेतृत्व के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए कहा कि राजनीति के बाहर रहकर भी वे सामाजिक और क्रीडा क्षेत्र में सेवा जारी रखेंगे। मागच्या 4-5 महिन्यापासून मी विचार करत होतो की ज्या पद्धतीने आज राजकारणात सुरू आहे, राजकारण हे माझ्यासाठी सेवेचं साधन होतं, परंतु ज्या पद्धतीने सुरू आहे, इकडलं तिकडे, तिकडून इकडे, तिकिटासाठी इकडे, जे 15 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, आता मला तिकिटासाठी भाजपमध्ये जायचं आहे, हे जे चालू आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तिकिटासाठी 150 जणांनाच शेवटी तिकीटं मिळणार आहे। मग 150ना जर तिकीटं मिळणार आहे तर अपेक्षा किती जणांना? तर 1500-1600 जणांना। आता 1600 जणांना तर तिकीटं देऊ शकणार नाही आणि याच्यात कुणाला तिकीटं हवेत? तर जे आजी आजोबा झालेत त्यांना सुद्धा तिकीटं हवे आहेत। ज्यांना स्वतःला तिकीट नको, मिळू नाही शकत, त्यांना आपल्या बायकांना तिकीटं हवे। आता हे दुर्दैव आहे राजकारणाचं आणि माझ्या मनात 4-1 महिन्यापासून हे चालू होतं की कुठेतरी आपण थांबून समाजापुढे एखादा आदर्श आपण उभा करावा। थांबायचं म्हणजे काय? तर राजकारणातून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची। तशी माझी आमदारकी 13 मे पर्यंत आहे आणि 13 मे पर्यंत असल्यावर पार्टीने मला त्यावेळेला दिली तरी मी ती नम्रपणे नाकारणार आहे। त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण आणि माझे जे सामाजिक प्रकल्प आहे, माझे क्रीडा प्रकल्प आहे, याच्यामध्ये अजून भर टाकून अजून काही सामाजिक प्रकल्प जर करता आले तर मी ते 100% करणार आहे आणि त्यामुळे मी सक्रिय राजकारणातून 13 मे नंतर निवृत्ती घेतलेली आहे। संदीप जोशी एवढा छोटा माणूस नाही आहे। भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तात जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये आहे। मला काहीही याच्या आधी देखील अनेकदा असं झालं, पण तर त्यावेळेला मी काय पार्टी सोडली किंवा पार्टीतून रिटायर्ड व्हायचं असा विषय घेतला नाही आणि आज माझ्या अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीटं मिळालेली आहेत। मग आता त्यांना मिळाली, 1-2 नाही मिळाली पार्टीच्या याने। पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व जे ठरवतं ते मला मान्य असतं, त्यामुळे त्या नाराजीचा वगैरे काही नाराजी वगैरे नाही। आनंदी आहे मी। पार्टीला 102 मतं, 102 तिकीटं निवडून आल्या, हे आनंद आहे। महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात एवढं निवडून आलो आम्ही, त्याच्याबद्दल आनंद आहे आम्हाला। मी देवेंद्रजींना कळवलं होतं, त्यांना सांगितलं होतं। पहिल्यांदा त्यांनी मला त्याच्यावर असं म्हटलं की तुझ्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजतच नाही आहे। मग मी त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं मला की ठीक आहे, तुझी मानसिक स्थिती जर नसेल अशा याच्यात काम करायची तर तू तसाही मुळात सामाजिक कणा असलेला कार्यकर्ता आहे, तू सामाजिक हे काम, फक्त नंतर पस्तावा झाला नाही पाहिजे राजकारणातून निघून गेल्यावर, त्याची काळजी कर।
मी त्याच्यावर देखील विचार केला. 2 दिवस मी माझ्या परिवाराशी बोललो आणि त्यानंतरच हा निर्णय जाहीर करत आहे. मी कार्यकर्त्यांशी कोणाशीही बोललो नाही. मी माझे कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतोच, मी ते करील. आणि सामाजिक कामामध्ये जसं गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर आहे, दीनदयाल थाली आहे, माझा गोरक्षण सेवा प्रकल्प आहे, एकल पालकांचा माझा सोबत पालकत्व प्रकल्प आहे, याशिवाय अजून काही प्रकल्प जिथे समाजाला माझी गरज आहे त्या ठिकाणी मी जाऊन उतरेल. फिलहाल कार्यकर्ताओं के आंदोलन के चलते उनके निर्णय पर सभी की निगाहें टिकी हुई है, लेकिन आंदोलन के बावजूद संदीप जोशी का निर्णय कायम देखा जा रहा है.